नवीन कथा सुरू करत आहोत. पाठीमागच्या कथेला छान रिस्पॉन्स दिला, तर कथा सुरू करूया. कथेचे नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा. भाग 1. मुंबईचे सिंहविला. पहाटेची वेळ होती. संपूर्ण शहरात धावपळ सुरू होण्यापूर्वीच या बंगल्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या भव्य शिवमंदिरातून डमरूचा आणि शंखाचा आवाज गुंजत होता. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम. रुद्रप्रताप सिंह, 6 फूट उंची, पिळदार शरीरयष्टी आणि डोळ्यात एक प्रकारची जरब. अंगात फक्त एक धोतर आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ. तो तन्मयतेने महादेवाचा अभिषेक करत होता. रुद्र हा सिंह ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा CEO होता. कॉर्पोरेट जगात त्याला CEO, द कोल्ड ब्लडेड CEO म्हणून ओळखले जाई, कारण तो कधीही भावनांच्या आहारी जात नसे. पण इथे महादेवासमोर तो फक्त एक निस्सीम भक्त होता. तिथेच खुर्चीत बसलेले त्याचे आजोबा विक्रमसिंह हे दृश्य पाहून समाधानाने हसले. पण त्यांच्या डोळ्यात एक काळजी होती. त्यांना डॉक्टरने सांगितले होते की त्यांच्याकडे आता जास्त वेळ नाही. त्यांना आपल्या या रुद्ररूपातील नातवाला शांत करणारी शक्ती शोधायची होती. दुसरीकडे नाशिकच्या एका जुन्या शिवमंदिरात एक तरुण मुलगी मोठ्या उत्साहाने फुलांच्या माळा गुंफत होती. ती होती गौरी. तिचे हसणे म्हणजे जणू मंदिरातल्या घंटांचा नाद. तिचे बाबा, जे विक्रमसिंह यांचे जुने विश्वासू मित्र आणि कर्मचारी होते, ते तिथे आले. गौरी, अगं आवर लवकर, आज मुंबईहून पाहुणे येणार आहेत. बाबांचा आवाज थोडा कापरा होता. गौरीने गोंधळून विचारले, मुंबईहून? आणि आपल्याकडे कशाला रे बाबा? तुझ्या लग्नासाठी. विक्रमसाहेबांनी त्यांच्या नातवासाठी रुद्रासाठी तुला मागणी घातली आहे. गौरीच्या हातातली फुलांची माळ खाली पडली. पण बाबा, मी त्यांना कधी पाहिलंही नाही. आणि एवढ्या मोठ्या घरचे लोक आपल्यासारख्या साध्या मुलीला सून का करतील? हा महादेवाचा कौल आहे गौरी. साहेबांची शेवटची इच्छा आहे. बाबांनी हात जोडले. मुंबईत रुद्रासमोर जेव्हा हा लग्नाचा प्रस्ताव आला होता, तेव्हा त्याने आपल्या रागाचा पारा चढू दिला नाही. त्याने फक्त आजोबांकडे पाहिले. आजोबा, तुम्हाला माहिती आहे, माझा या लग्नावर विश्वास नाही. मला माझ्या कामात व्यत्यय नकोय. रुद्र थंड स्वरात म्हणाला. विक्रम सिंह खोकत म्हणाले, रुद्रा, हा माझा हट्ट नाही तर माझा आदेश आहे. मला माहिती आहे तुझं हे रुद्ररूप फक्त ती गौरीच शांत करू शकते. जर तुला मला आनंदी पाहायचं असेल तर तुला हे लग्न करावं लागेल. रुद्राने मुठी आवळल्या. त्याने भिंतीवर असलेल्या महादेवाच्या चित्राकडे पाहिले. जर ही तुमची इच्छा असेल तर ठीक आहे, मी लग्न करेन. पण तिला सांगा, तिला फक्त मिसेस रुद्रसिंह हे नाव मिळेल. माझं प्रेम नाही. सिंहविलामध्ये धावपळ सुरू झाली होती. विक्रमसिंह यांनी शब्द टाकला होता आणि रुद्रने तो पाळलाही होता. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा मात्र लवलेशही नव्हता. त्याने आपल्या पियेला बोलावले. अमन, पुढच्या आठवड्याचे माझे सर्व शेड्यूल क्लिअर कर. मला नाशिकला जायचे लग्नासाठी. रुद्रचा आवाज एखाद्या करारी वाघासारखा होता. अमन मात्र थक्क झाला. सर, पण त्या महत्त्वाच्या बोर्ड मीटिंग्स, मी काय म्हणालो ते ऐकलं नाहीस का? बोर्ड मीटिंग्सपेक्षा आजोबांचा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. पण लक्षात ठेव, हे लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट असेल. माझ्यासाठी त्या मुलीला म्हणजे गौरीला वाटत असेल की ती सिंह साम्राज्याची राणी होईल,
तर ती तिची मोठी चूक आहे. रुद्रने आपल्या हातातील फाईल जोरात आपटली. दुसरीकडे नाशिकच्या गोदावरीच्या काठावर असलेल्या त्या छोट्याशा घरात गौरी मात्र सुन्न होऊन बसली होती. तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या. काय ग गौरी, नशीब काढलंस, थेट मुंबईच्या सगळ्यात मोठ्या बिझनेसमॅनची बायको होणार आहेस तू. पूर्ण भारतात त्याचं नाव आहे. गौरीने हळूच विचारले, पण तो माणूस कसा आहे? म्हणजे स्वभावाने? तिची मैत्रीण मोबाईलवर रुद्रचा फोटो दाखवत म्हणाली. हे बघ, दिसायला तर एखाद्या ग्रीक देवतासारखा दिसतो आहे, पण लोक म्हणतात तो खूप रागीट आहे. कोणाशीही हसून बोलत नाही. त्याला फक्त त्याचं काम आणि त्याचे महादेवच माहीत आहेत. गौरीने तो फोटो पाहिला. रुद्रचे ते तीक्ष्ण डोळे आणि कपाळावरचे भस्म पाहून तिला एक अनामिक भीती वाटली, पण त्यासोबत एक ओढही जाणवली. जर तो शिवभक्त असेल तर तो वाईट नक्कीच नसणार. तिने स्वतःशीच पुटपुटले. दिवस, लग्नाचा सोहळा. नाशिकच्या एका प्रशस्त हॉलमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली होती. रुद्र आपल्या ताप्यासह तिथे पोहोचला होता. महागड्या गाड्यांची रांग, बाउन्सर आणि ती मीडियाची गर्दी पाहून गावकरी मात्र थक्क झाले होते. रुद्र गाडीतून उतरला. पांढऱ्या रंगाची शेरवानी, गळ्यात रुद्राक्षाची महागडी माळ आणि डोळ्यावर काळा चष्मा. त्याचा तो CEO रुबाब सर्वांना दडपणाखाली आणत होता. अंतरपाटाच्या पलीकडे गौरी उभी होती. तिने साधी नऊवारी साडी नेसली होती. लग्नात हातात हिरवा चुडा आणि कपाळावर छोटीशी टिकली. ती सतत मनात ओम नमः शिवाय जप करत होती. मंगलाष्टके सुरू झाली आणि अंतरपाठ दूर झाला आणि पहिल्यांदा रुद्र आणि गौरीची नजरानजर झाली. रुद्राने पाहिलं. गौरीचे डोळे पाण्याने डबडबले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तर गौरीने पाहिलं, रुद्राच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक प्रचंड शून्यता होती. लग्नाचे विधी तर पार पडले. रुद्राने गौरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिच्या भांगात सिंदूर भरला. भटजी म्हणाले, आता तुम्ही दोघे पती पत्नी आहात. महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो. रुद्र गौरीच्या कानाशी झुकला आणि अतिशय शांत पण करारी स्वरात म्हणाला, लक्षात ठेव, हे मंगळसूत्र फक्त आजोबांसाठी आहे. माझ्या आयुष्यात तुला स्थान मिळवणं अशक्य आहे. माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर, यातच तुझं भलं आहे. गौरीचे पाय थरथरले, पण तिने स्वतःला सावरलं. तिने रुद्राच्या डोळ्यात पाहून उत्तर दिले, रुद्रजी, महादेव ज्याला जोडतात त्याला तोडण्याची ताकद कोणातच नसते. आजपासून मी तुमची अर्धांगिनी आहे आणि ही जबाबदारी मी शेवटपर्यंत निभावेन. रुद्राचा अहंकार या उत्तराने डिवचला गेला. त्याने रागात तिथून पाऊल बाहेर टाकले. मुंबईच्या त्या महामार्गावरून रुद्राची ती काळी रोल्स रॉयस सुसाट वेगाने धावत होती. गाडीच्या आतलं वातावरण मात्र स्मशान शांत होतं. रुद्र लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता, तर गौरी खिडकीबाहेर पाहता पाहता डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. एक गोष्ट लक्षात ठेव गौरी, रुद्रने लॅपटॉपवरून नजर न हटवताच संवाद सुरू केला. मुंबईत तुझं स्वागत करण्यासाठी कोणीही आरतीचं ताट घेऊन उभं नसेल. तिथे फक्त माझे आजोबा तुझ्या बाजूने आहेत. बाकीच्यांसाठी तू फक्त माझ्या प्रगतीला लागलेला एक ब्रेक आहेस. गौरीने शांतपणे उत्तर दिलं, ज्यांच्या पाठीशी साक्षात महादेव आहेत त्यांना कोणाच्या स्वागताची गरज नसते. रुद्रजी, मी इथे तुमचं घर सांभाळायला आले आहे.
कोणावर राज्य करायला किंवा कशाला दुसऱ्या कामाला आले नाही. रुद्राने तिरस्काराने तिच्याकडे पाहिलं. त्याला तिचं हे शांत राहणं आणि सतत महादेवाचं नाव घेणं कुठेतरी आतून अस्वस्थ करत होतं. सिंहविला रात्रीची वेळ. गाडी भव्य बंगल्यासमोर थांबली होती. बंगल्याची रोषणाई डोळे दिपवणारी होती. दारातच रुद्राची सावत्र आई अंजना सिंह आणि तिचा मुलगा आर्यन उभे होते. अंजनाच्या चेहऱ्यावर खोटं हसू होतं. या आमची नवीन सून आली तर शेवटी, अंजना म्हणाली. पण तिची नजर गौरीच्या साध्या नऊवारी साडीवर आणि तिच्या घरगुती रूपावर होती. रुद्रा, तुला लंडनहून आलेल्या मॉडेलसारखी बायको शोभली असती, पण नशीब, तू तर चक्क एका पुजाऱ्याच्या मुलीला घेऊन आलास. रुद्र काहीच बोलला नाही. तो तडक आत निघून गेला. गौरीने मात्र वाकून अंजनाचे पाय शिवले. आशीर्वाद द्या आई, गौरी म्हणाली. अंजनाने पाय मागे घेतला. इथे पाय पडण्याची पद्धत नाही गौरी. इथे फक्त स्टँडर्ड पाहिलं जातं. तुझं सामान नोकरांच्या खोलीत टाकायला हवं होतं, पण आजोबांच्या सांगण्यावरून तुला आता रुद्राच्या खोलीत राहावं लागेल. रुद्राची बेडरूम. पहिली रात्र. लग्नानंतरची पहिली रात्र. रुद्राची खोली म्हणजे विज्ञानाचा आणि आधुनिकतेचा एक नमुनाच होती. सगळं काही काचेचं आणि ग्रे रंगाचं. गौरीने तिथे प्रवेश केला आणि तिला तिथे खूप एकटं वाटू लागलं. तिने पाहिले, खोलीच्या एका कोपऱ्यात रुद्राने महादेवाची एक छोटी पण अतिशय सुंदर धातूची मूर्ती ठेवली होती. तिने तिथे जाऊन महादेवाला हात जोडले. तेवढ्यात रुद्र बाथरूममधून ओल्या अंगाने बाहेर आला. त्याने फक्त टॉवेल गुंडाळला होता. गौरीने पटकन नजर फिरवली. ही खोली माझी आहे आणि इथले नियमही माझेच आहेत. रुद्र ओरडला. या बेडवर फक्त मी झोपणार. तू त्या सोफ्यावर किंवा जमिनीवर झोपू शकतेस. आणि उद्या सकाळी 6 वाजता, करेक्ट 6 वाजता मला ब्लॅक कॉफी हवी असते. पूजा वगैरे करून माझा वेळ वाया घालवू नकोस. गौरी शांतपणे कपाटातून आपली चादर काढत म्हणाली. कॉफी नक्की मिळेल, पण ती महादेवाच्या नैवेद्यानंतरच. आणि रुद्रजी, शरीर तुमचं असू शकतं, पण हे घर महादेवाचं आहे. पूजेचा आवाज तर होणारच. रुद्र तिच्या जवळ आला. इतका जवळ की गौरीला त्याच्या श्वासाची उष्णता जाणवू लागली. त्याने तिचा हात जोरात पकडला होता. माझ्या सहनशक्तीची परीक्षा नको घेऊस गौरी. मी जितका मोठा भक्त आहे तितकाच भयंकर रुद्र सुद्धा आहे. गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिले. भक्ताला त्याच्या देवाची भीती वाटत नाही रुद्रजी. शुभ रात्री. रुद्र मात्र रागाने दात ओठ खात बेडवर जाऊन पडला. पण त्याला मात्र झोप येत नव्हती. शेजारी सोफ्यावर शांतपणे झोपलेली ही मुलगी त्याच्या आयुष्यात नक्की कोणते वादळ घेऊन येणार होती याची मात्र त्याला जराही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेची 4:30ची वेळ. संपूर्ण सिंहविला गाढ झोपेत होता. पण गौरीची झोप उडाली होती. तिने गुपचूप आपली बॅग उघडली आणि त्यातून पितळेची छोटी घंटा, समई आणि महादेवाचा फोटो काढला. तिने रुद्राच्या खोलीतल्या त्या काचेच्या टेबलावर एक पांढरे स्वच्छ वस्त्र अंतरले आणि तिथे महादेवाची स्थापना केली. तिने मनोभावे महादेवाचा अभिषेक सुरू केला. तिच्या ओठातून उमटणारे कर्पूर गौरमचे सूर पूर्ण खोलीत निनादू लागले. रुद्र जो सहसा अलार्मने उठायचा तो आज त्या घंटांच्या आवाजाने खडबडून जागा झाला. त्याने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तो थक्क झाला.
गौरी डोळे मिटून ध्यानात बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती. हे काय चाललंय? रुद्र गरजला. मी तुला सांगितलं होतं ना की मला सकाळी शांतता हवी असते. गौरीने शांतपणे डोळे उघडले. रुद्रजी, मला ब्रह्ममुहूर्त रुद्रजी, हा ब्रह्ममुहूर्त आहे. तुम्ही स्वतः शिवभक्त आहात, मग तुम्हाला देवाच्या नावाने त्रास कसा होऊ शकतो? रुद्र संतापाने बेडवरून खाली उतरला. भक्ती मनात असते गौरी, अशी प्रदर्शनात नाही. आणि हे माझं बेडरूम आहे, देऊळ नाही. इथून हे सगळं उचल आत्ताच्या आत्ता. गौरीने उत्तर दिले नाही. तिने फक्त आरतीचे ताट त्याच्या समोर धरले. रुद्राचा हात नकळत आरतीवर गेला आणि त्याने तो अंगारा आपल्या कपाळाला लावला. त्याला मात्र स्वतःच्याच वागण्याचा राग आला. त्याने झटकन हात मागे घेतला आणि रागात बाथरूममध्ये निघून गेला. सकाळचे 10 वाजले होते. रुद्र ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. काळा कोट, महागडं घड्याळ आणि चेहऱ्यावर मात्र तोच कोल्ड CEO लुक. अंजना, त्याची सावत्र आई, त्या मात्र हॉलमध्ये बसल्या होत्या. तिने मुद्दाम एका मोठ्या बिझनेस पार्टनरला मिस्टर खन्ना आणि त्यांच्या मुलीला माहिराला नाश्त्याला बोलावले होते. माहिरा ही लंडनहून परतलेली आणि दिसायला खूप मॉडर्न होती. अरे रुद्र, ये ना, बघ कोण आले, अंजना म्हणाली. आणि ही बघ आपली सून गौरी. गौरी साध्या सुती साडीत बाहेर आली. तिच्या हातात चहाचा ट्रे होता. माहिराने तिला पायापासून ते डोक्यापर्यंत पाहिले आणि उपहासाने हसली. रुद्र, ही तुझी बायको आहे की तुझ्या घरची कामवाली? आय मीन, लुक ॲट हर ड्रेसिंग सेन्स. रुद्राच्या मनात गौरीबद्दल राग होताच, पण बाहेरच्या व्यक्तीने आपल्या घराच्या सुनेचा अपमान केलेला त्याला मात्र चालणार नव्हता. तो काही बोलणार इतक्यातच गौरीने उत्तर दिले. मिस माहिरा, कपडे बदलून माणसं मोठी होत नाहीत, संस्कारांनी होतात. आणि माझ्या महादेवाने मला शिकवले की पाहुण्यांचं स्वागत कसं करावं. मग त्यांनी अपमान केला तरी चालेल. चहा घेणार की कॉफी? गौरीचा आवाज इतका आत्मविश्वासपूर्ण होता की माहिराचा चेहरा पडला. रुद्राने गौरीकडे एक कटाक्ष टाकला. त्याला तिच्या या धाडसाचे कौतुक वाटले, पण त्याने ते दाखवले नाही. संध्याकाळी आजोबांच्या सांगण्यावरून रुद्राला गौरीला घेऊन कुलदैवताच्या मंदिरात जायचे होते. दोघेही गाडीत बसून निघाले. वाटेत रुद्र सतत फोनवर बिझनेस डील्स फायनल करत होता. मंदिरात पोहोचल्यावर तिथल्या शांततेने रुद्राचा ताण निवळला. दोघेही गाभाऱ्यात गेले. पुजारी म्हणाले, आज महाभिषेक आहे, जोडप्याने बसून अभिषेक करा. रुद्राला नको होते, पण आजोबांच्या भीतीने तो बसला. गौरी आणि रुद्र शेजारी शेजारी बसले. पंचामृताचा अभिषेक सुरू झाला. मंत्रांचा जयघोष सुरू होता. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. अभिषेक करताना दोघांचे हात पात्राला लागले. तो स्पर्श होताच जणू दोघांच्या शरीरात विजेचा करंट धावला. रुद्राने गौरीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू होते. त्या क्षणी रुद्राला जाणवले की ही मुलगी इतर मुलींसारखी साधी नाही. हिच्यात काहीतरी अंश आहे जो त्याला आकर्षित करत आहे. पूजा संपल्यावर रुद्र गौरीच्या खूप जवळ गेला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, मघाशी ऑफिसच्या लोकांसमोर तू जे उत्तर दिलंस ते छान होतं, पण विसरू नकोस, तू अजूनही माझ्यासाठी एक सक्तीची जबाबदारीच आहेस. गौरी हसली. महादेवाला जे मंजूर असतं तेच घडतं रुद्रची. जबाबदारीचं प्रेमात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. मुंबईच्या लखलखत्या रात्रीमध्ये सिंहविला एखाद्या राजवाड्यासारखा चमकत होता. पण त्या चमकणाऱ्या भिंतींच्या मागे द्वेष आणि मत्सराचे राजकारण शिजत होते.
रुद्र प्रताप सिंह आपल्या स्टडी रूममध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी गंभीर काम करत होता. त्याच्या डोळ्यात थकवा होता, पण मनातील रुद्र शांत बसू देत नव्हता. त्याच्या टेबलावर असलेल्या महादेवाच्या छोट्या मूर्तीकडे त्याचे वारंवार लक्ष जात होते. आज मंदिरात गौरीच्या स्पर्शाने झालेली ती जाणीव त्याला अस्वस्थ करत होती. एक साधी मुलगी जिला कॉर्पोरेट जगाचा क सुद्धा माहीत नाही, ती माझ्या आयुष्यात येऊन मला इतकं विचलित कशी करू शकते. रुद्रने स्वतःशीच पुटपुटले आणि रागाने पाण्याचा ग्लास रिकामा केला. दुसरीकडे सकाळी लवकर उठून गौरी स्वयंपाकघरात गेली होती. सिंहविलाचे स्वयंपाकघर आधुनिक आणि मॉडर्न उपकरणांनी भरलेले होते, पण तिथे माणुसकीचा ओलावा कमी होता. तिथल्या आचार्याचे शेफने गौरीला पाहिले आणि तो गोंधळला. मॅडम, तुम्ही इथे? तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, आम्ही बनवून देऊ, तो आदराने म्हणाला. गौरी हसून म्हणाली, काका, आजपासून या घरचा स्वयंपाक मी करणार. निदान सकाळचा नैवेद्य आणि रुद्रजींचा नाश्ता तरी माझ्या हातचा असावा, अशी माझी इच्छा आहे. तिने कामाला सुरुवात केली. पितळेच्या भांड्यात तिने शिरा बनवायला घेतला. साजूक तुपाचा सुगंध संपूर्ण घरात दरवळू लागला होता. तेवढ्यातच तिथे अंजना, रुद्रची सावत्र आई आली. महागड्या सिल्कच्या नाईट गाऊनमध्ये ती एखाद्या राणीसारखी चालत आली. वा, कसला हा उग्रवास! गौरी, तुला कोणी सांगितलं इथे यायला? आमच्या घरी हेल्थ कॉन्शियस डाएट असतं. हा असा तेलकट तुपकट पदार्थ रुद्रला अजिबात आवडणार नाही, अंजनाने नाक मुरडत म्हटले. गौरीने शांतपणे उत्तर दिले, आई, हा नैवेद्य आहे आणि सात्विक अन्नाने बुद्धी तल्लख होते. हे रुद्रजींना नक्कीच पटेल. तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्या आवडीनिवडी हळूहळू शिकून घेईन. अंजनाचा चेहरा रागाने लाल झाला. शिकून घेईन? तुला वाटतंय तू इथे टिकणार आहेस? रुद्रने तुला फक्त आजोबांच्या शब्दाखातर स्वीकारलं आहे. एकदा का आजोबांची तब्येत सुधारली किंवा काही कमी जास्त झालं की तो तुला पुन्हा तुझ्या त्या नाशिकच्या झोपडीतून पाठवून देईल. गौरीच्या डोळ्यात मात्र पाणी आले, पण तिने ते आवळले. आई, मी नाशिकहून रिकाम्या हाताने आले असेन, पण माझ्यासोबत महादेवाचा आशीर्वाद आहे. जोवर तो आहे तोवर माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही. त्याच दिवशी संध्याकाळी सिंह ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची एक मोठी सक्सेस पार्टी होती. मुंबईतील सर्व बडे उद्योगपती आणि मीडिया तिथे येणार होती. रुद्रला तिथे जाणे अनिवार्य होते. अंजनाने माहिराला फोन करून आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतले होते. माहिरा, आजची पार्टी आपल्यासाठी मोठी संधी आहे. त्या गावंढळ गौरीला जगासमोर आणायचं आणि तिची फजिती करायची. रुद्रला स्वतःलाच तिची लाज वाटली पाहिजे, म्हणजे तो तिला घटस्फोट द्यायला तयार होईल. संध्याकाळचे 5 वाजले होते. रुद्र तयार होऊन बाहेर आला. त्याने निळ्या रंगाचा 3-piece सूट घातला होता. तो अतिशय देखणा आणि पॉवरफुल दिसत होता. त्याने गौरीला बोलावले. गौरी, तयार आहेस का? आपल्याला पार्टीला निघायचं आहे, रुद्रने रुक्ष स्वरात विचारले. गौरी बाहेर आली. तिने पांढऱ्या रंगाची काठपदर साडी नेसली होती. केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता आणि कपाळावर एक छोटी लाल टिकली तिने लावली होती. तिचे ते साधेपण त्या आलिशान घरात उठून दिसत होते. रुद्र क्षणभर तिला पाहतच राहिला. तुला वाटतंय तुझ्या कपड्यांमध्ये त्या हाय-फाय लोकांसमोर वावरू शकशील? तिथे लोक इंग्रजीत बोलतात. तिथे वागण्याचे काही मॅनर्स असतात.
गौरी आत्मविश्वासाने म्हणाली. रुद्रजी, ज्याला स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते तो कधीच यशस्वी होत नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर तिथे जाताय. मी तुमच्या पत्नीच्या रूपात. साडी हे माझं कवच आहे, कमकुवतपणा नाही. रुद्र काहीच बोलला नाही. त्याने फक्त मान हलवली आणि ते दोघेही गाडीत बसले. पार्टी एका आलिशान अशा हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये होती. जसे रुद्र आणि गौरीने प्रवेश केला तसे सर्व कॅमेरे त्यांच्याकडे वळले. CEO रुद्र प्रताप सिंह आणि त्यांची गूढ पत्नी अशा हेडलाईन्स उद्यासाठी तयार होत होत्या. माहिरा तिथे आधीच पोहोचली होती. तिने मुद्दाम काही पत्रकारांना गौरीकडे पाठवले. एक पत्रकार उपरोधिकपणे म्हणाला, मिसेस सिंह, ऐकलंय तुम्ही एका छोट्या मंदिरात पूजा करायचात. मग आता या कॉर्पोरेट वर्ल्डच्या पूजेत तुम्हाला कसं वाटते? तुम्हाला फोर्क आणि नाईफ वापरता येतं का? सगळे तिच्याकडे बघून हसायला लागले. माहिराने मधीच उडी घेतली. अहो, तिला काय विचारताय? तिला बिचारीला हे पण माहिती नसेल की रेड वाईन आणि व्हाईट वाईनमध्ये काय फरक असतो. रुद्र, तू खरंच खूप मोठे मन केलेस हिच्याशी लग्न करून. गौरी मात्र शांत उभी राहून होती आणि हे सर्व पाहत होती. तिच्या डोळ्यात अपमान होता, पण तिने डोकं शांत ठेवलं. तिने शांतपणे माईक घेतला. तो जवळच पडला होता. मिस माहिरा, मला वाईनमध्ये काय फरक आहे हे माहिती नाही, पण मला हे माहीत नक्कीच आहे की अन्नाचा आणि पाण्याचा सन्मान कसा करावा. ज्या देशाला आपण भारत म्हणतो तिथल्या 80% स्त्रिया आजही साडीच नेसतात. जर साडी नेसणं आणि देवाची भक्ती करणं गावंढळपणा असेल तर मला त्याचं भूषण आहे. आणि राहिला प्रश्न फोर्कचा, तर ज्या हातांनी मी माझ्या महादेवाला नैवेद्य दाखवते त्या हातांनी जेवणं मला जास्त पवित्र वाटतं. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. काही लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली, पण माहिराचा मात्र इकडे जळफळाट झाला होता. तिने गौरीला धक्का देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गौरीच्या हातातील ज्यूसचा ग्लास तिच्याच पांढऱ्या साडीवर पडला. ओ शिट, सॉरी गौरी, पण तू या साडीत आत्ता अजूनच घाणेरडी दिसतेस. माहिरा हसली. गौरीला काय करावे ते सुचेना. ती तिथून पळणार इतक्यात एका खंबीर हाताने तिचा खांदा पकडला. तो रुद्र होता. रुद्राने आपल्या कोटाचे बटन काढले आणि स्वतःचा महागडा कोट काढून गौरीच्या खांद्यावर टाकला. त्याने गौरीला आपल्या जवळ घेतले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो माहिराकडे वळून म्हणाला, माहिरा, माझी पत्नी काय नेसते आणि काय खाते हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझ्या पत्नीचा अपमान करणं हा सिंह साम्राज्याचा अपमान आहे. तू आताच्या आता इथून निघून जा, अन्यथा तुझे बाबा ज्या सिंह ग्रुपच्या जीवावर बिझनेस करतायत तो मी एका रात्रीत मातीत मिळवीन. रुद्राचा हा अवतार पाहून माहिरा मात्र थरथर कापू लागली. जी निमूटपणे तिथून निघून गेली. रुद्रने गौरीकडे पाहिले. गौरीच्या डोळ्यात एक कृतज्ञता होती. चल घरी जाऊया, रुद्र म्हणाला. त्याचा आवाज मात्र आता मघासारखा रुक्ष नव्हता. गाडीत बसल्यावर गौरीने हळूच विचारले, तुम्ही माझी बाजू का घेतली? तुम्ही तर माझ्यावर प्रेम करत नाही. रुद्र खिडकीबाहेर पाहतच म्हणाला, मी माझ्या वस्तूवर किंवा माझ्या माणसांवर दुसऱ्याने अधिकार गाजवलेला किंवा त्यांचा अपमान केलेला असहन करत नाही. तू माझी बायको आहेस हे त्या जगासाठी सत्य आहे आणि महादेवाच्या साक्षीनं झालेलं हे लग्न मी इतक्या सहज मोडू देणार नाही. गौरीच्या मनात एक नवी उमेद जागली. तिला कळून चुकलं की रुद्राच्या त्या कठोर काळजात कुठेतरी
एक छोटासा कोपरा तिच्यासाठी तयार होत आहे. पण तिला हे माहीत नव्हतं की घराबाहेरच्या शत्रूंपेक्षा ती घरातली अंजना आता जास्त भयंकर प्लॅन आखणार होती. नवीन कथा सुरू केली आहे. कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रतिसादावर आपण पुढचे भाग टाकणार आहोत. नसेल तर मग आपण दुसरी कथा सुरू करू. तुम्हाला कथा कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि लवकरच भेटू एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.